नमस्कार, मी कल्पेश वाफना, फ्लॅट नंबर 7 सिद्धिविनायक पॅलेस, तपोवन रोड, नाशिक। घटना 24 एप्रिल 2021 तारखेची आहे। संध्याकाळी 8:30 पावणे 9 वाजता अचानक माझ्या पप्पांच्या छातीत दुखायला लागलं। दुखणं एकदम सिव्हिअर होतं। पप्पा एकदम घामाघूम होते। काय करायचं काय समजायला मार्ग नव्हता। मी माझे मित्र, डॉक्टर मित्रांना फोन लावले, 2 ते 3 फॅमिली डॉक्टर्सला फोन लावले, काय करायचं आता, कसं करायचं, पप्पांच्या छातीत दुखते। त्यांनी सजेस्ट केलं की बाबा इथे ECG करून घ्या। पण लॉकडाऊन असल्यामुळे आणि कोविड या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आमच्या एरियात एकही डॉक्टर अवेलेबल नव्हते। त्यात आम्ही ज्यावेळेस मित्रांना फोन लावला, त्याच्यात एक मित्र असे संचेती होते। त्याने पुढे माझ्या फोननंतर अजून 1-2 फोन पुढे लावले का बाबा कुठे अवेलेबिलिटी आहे का जागेची, काय करता येईल का। त्याच्यात त्यांनी हृदयस्पर्श हॉस्पिटलला एकदा फोन लावला। हृदयस्पर्श हॉस्पिटलवर फोन लावल्यावर तिथं समजलं का डॉक्टर येणार नाही आहे। पण आमचे योग इतके चांगले होते का डॉक्टर साहेब आणि हास्य संचेती हे दुकानच्या समोरच डॉक्टर साहेब राहतात आणि त्यांची ओळख होती। त्यांनी रिक्वेस्ट केली डॉक्टरांना का बाबा डॉक्टर असं एक पेशंट आहे, आणले तर चालेल का। डॉक्टरांनी सांगितलं सिन्स हा कोविड हॉस्पिटल नाही आहे। त्यांनी फक्त विचारलं का पेशंटला काही त्रास होतो का। हास्य संचेतींनी 100% त्याची जबाबदारी घेतली का बाबा सर माझी जबाबदारी आहे का त्यांना कोविड नव्हता, पप्पांना कोविड नव्हताच। पण सिन्स परिस्थिती अशी आहे का डॉक्टर लोक कोणी ॲक्सेप्ट करत नाही कोविड पेशंट, तर रिस्क वाढते त्याच्यामुळे। पण त्यावेळेस त्यांच्या त्या एक शब्दावर, हास्याच्या शब्दावर डॉक्टर गिरीश काळे सरांनी पप्पांना इमिजिएट ॲक्सेप्ट केलं, बोलवून घेतलं। आम्ही हॉस्पिटलला पोचल्यावर पप्पांची घामोघूम झाली होती। पप्पांची तब्येत जास्त, छाती जास्त दुखत होती। डॉक्टरांनी ECG काढायला लावला, BP चेक केला, BP एकदम कमी होऊन गेला होता आणि ECGमध्ये लक्षात आलं का बाबा एकदम सिव्हिअर अटॅक आलेले। डॉक्टरांनी इमिजिएट ट्रीटमेंट सांगितले, इमिजिएट लाईन ऑफ ॲक्शन आम्ही पण फॉलो केली, डॉक्टरांनी सांगितलं त्याचप्रमाणे। विदिन हाफ ॲन आवर डॉक्टरांनी एक इंजेक्शन सांगितलं, तर ते इंजेक्शन्स ते अवेलेबल करून त्यांनी, त्या मेडिकलवाल्यांनी इमिजिएटली अवेलेबल करून त्यांना दिलं आणि पुढचे 2 ते 3 तासात पप्पांना त्यांनी एक लेवलला सस्टेन परिस्थिती एक लेवलला सस्टेन केली, म्हणजे कंट्रोलेबल करून घेतली। पण सिन्स अटॅक सिव्हिअर होता, BP डाऊन झालेली होती, ती अप करण्यासाठी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं। पप्पा 3 दिवस ICUमध्ये होते। 3 दिवस डॉक्टरांनी सकाळ संध्याकाळ पूर्ण 100% लक्ष देऊन त्यांना कव्हर केलं, त्यांना स्टेबल केलं। इथला आपला हृदयस्पर्श हॉस्पिटलचा स्टाफने पण भरपूर कोऑपरेट केला आणि आज आफ्टर 3 दिवस आम्ही ICUमधून बाहेर आलो आहे आणि आम्ही आज स्पेशल रूममध्ये 2 दिवस झाले आहोत, व्यवस्थित आहे। 2 दिवसाची सलाईन कंप्लीट झाल्यानंतर आज दिनांक 29 तारखेला 29 एप्रिलला आम्ही इथून डिस्चार्ज घेत आहोत। मी डॉक्टर गिरीश काळे आणि इथले सगळे टीम मेंबर्सला थँक्यू म्हणतो।